नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला गळ्याची डिझाईन सांगणार आहे. तर ते बघा, इथे मी गळ्याची रुंदी घेतली आहे 2.25 इंच आणि उंची घेत आहे 9.5 इंच. आता हे मी जोडून घेणार आहे स्केलने. तर बघा, खालच्या साईडने मी 2.5 इंचवरती एक टिक करून घेणार आहे आणि एक बॉक्स तयार करून घेणार आहे. आता गळ्याचा आकार देऊन घेत आहे. असा काहीतरी मी गळ्याचा आकार देऊन घेतला होता इथे. आणि आता हे आपल्याला बॉक्समध्ये सुद्धा तिरकस सरळ रेषा एक स्केलने मारून घ्यायची आहे. तर कट केल्यानंतर असं काहीतरी लुक येत होता. आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती हा गळा कट करायचा आहे कॅनव्हासचा वापर न करता. तर मी इथे कॅनव्हास वापरला नाही, तुम्ही कॅनव्हासचा वापर सुद्धा करून गळा तयार करू शकता. तर इथे बघा, मी थोडंसं अंतर ठेवत इथे एक टिप मारून घेणार आहे. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला इथे ना पिना लावून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने, जेणेकरून आपण जी गळ्याची टिप मारतो ना, ते ब्लाऊज इकडे तिकडे व्हायला नको, इकडे तिकडे जायला नको. तर इथे मी पिना न मारता दोन्ही साईडने मोंढ्याच्या साईडने दोन्ही मोठी मोठी शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊजचं अस्तर जे आहे इकडे तिकडे होऊ नये आणि ब्लाऊजला व्यवस्थित टिप देता येईल याच्यासाठी. तर बघा, मी थोडं थोडं अंतर ठेवत आणि जिथे आपलं कॉर्नर असतं किंवा मग गळ्याचं जिथे हे असतं ना, तर आपल्या साईडने मशीन वळवत आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. जसा गळा आहे ना, तसाच आपल्याला तो व्यवस्थित टिप मारून घ्यायचा आहे. जिथे आपले कॉर्नर येतील ना, तेव्हा ना आपल्या साईडने ब्लाऊज वळवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आणि हळूवारपणे आपल्याला ह्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत. कारण हा वेलवेटचा ब्लाऊज आहे, याच्यावरून अस्तर जास्त सटकतं, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित आणि हळूवारपणे टिपा मारून देऊन घ्यायच्या आहेत. तर बघा, मी आता हे कट करणार आहे. कट करताना सुद्धा नीट एवढी काळजी घ्यायची आहे की जे कॉर्नर आहेत ना, त्याला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. जिथपर्यंत आपली शिलाई आहे ना, तिथपर्यंतच आपल्याला हे काळजीपूर्वक छोटे छोटे कट टाकून द्यायचे आहेत. आणि आता हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, प्रॉपर असं सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि आता वरून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. खालचा कपडा दिसणार नाही, अस्तरचा कपडा दिसणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला एक थोड्या थोड्या अंतरावरती वरच्या साईडने एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. हे थोडंसं दुरून टीप मारली तर ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. अगदीच जवळून आपल्याला ही टीप घ्यायची नाही, थोड्या थोड्या अंतरावर ही टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. व्यवस्थित कोणी हे व्यवस्थित करून आपल्याला ही टीप मारायची. बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही की वेलवेटच्या ब्लाऊजवर कशी डिझाईन करायची, तर अशा आपण डिझाईन करू शकतो. आता बघा, हे जे एक्स्ट्राचं कापड होतं मेन फॅब्रिक, ते मी सगळं कट करून घेतलेलं आहे. आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आता बघा, हे उलटं करणार आहे मी. उलटं करून साधारणपणे अर्धा इंच शिलाई देत हे पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पकडायचा आहे. हा वेलवेटचा कापड असल्यामुळे सुळसुळीत असतो आणि अस्तर त्याच्यावरती राहत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित पकडायचं आणि हळूवारपणे आपल्याला ह्या शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे मी साधारणपणे अर्धा इंच पकडत पकडत शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक थोडंसं अंतर ठेवून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे याच्यावरती. आणि मी आता याला टक्स टाकणार आहे पाठीमागे. बघा, जेवढा आपला गळा आलेला आहे ना, त्याच्या खालीच आपल्याला टक्स करायचा आहे. तर याचा गळा खालच्या साईडने फक्त 4 इंच आहे, तर मी 3.5 इंचावरतीच याला टक्स टाकणार आहे. तर बघा, हे जे एक्स्ट्राचं असतं ना, त्याला आपण शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे. तर बघा, इथे मी दोन्ही साईडने शोल्डरमध्ये सेंटर काढलेला आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचे साधारणपणे अर्ध्या इंचावरती. आणि आपल्याला शिलाई लॉक करायची आहे. खालच्या साईडनेच आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. शिलाई मारताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला दोन्हीसुद्धा आपले जो मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे शिलाईमध्ये यायला पाहिजे. नाही तर कधी कधी ना वेलवेटच्या ब्लाऊजमध्ये फक्त अस्तरच शिलाईमध्ये येतं आणि मेन फॅब्रिक येत नाही, असं व्हायला नको. याच्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला टक्स टाकताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की परत
काढायचं आणि परत शिलाई मारायची असं नको. आता बघा मी इथे एक बटन घेतलेलं आहे आणि त्याला आपला मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे ना त्याला गुंडाळलेला आहे आणि अशा प्रकारे काहीतरी एक बटन मी तयार केलेलं आहे. आता हे आपल्याला सुईने पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून हे निघायला नको. बघा इथे मी हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा याला लावण्यासाठी मी काय केलेलं आहे, एक छोटीशी जी दोरी असते ना ब्लाऊजची दोरी ती घेतलेली आहे, जी की अशी बटनमध्ये बसू शकेल. अशा प्रकारे मी ती घेतलेली आहे. तर असा काहीतरी आपल्या ब्लाऊजचा लुक दिसत होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.